नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 7 सप्टेंबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओच्या भागात कव्हर करणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतात सर्वाधिक परकीय गुंतवणूक कोणत्या देशातून झाली आहे? ए. अमेरिका, बी. चीन, सी. सिंगापूर, डी. दक्षिण कोरिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. सिंगापूर। मित्रांनो, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक परकीय गुंतवणूक सिंगापूर देशाने केली आहे। सिंगापूरने जवळपास 3.9 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे। तसेच या प्रश्नात सिंगापूरचा उल्लेख झाला आहे। तर थोडक्यात आपण सिंगापूर विषयी इतर माहिती जाणून घेऊ। सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर सिटी। प्रधानमंत्री आहेत ली शियन लोंग। चलन वापरले जाते सिंगापूर डॉलर। पुढील प्रश्न, बबिता चव्हाण यांची कोणत्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? ए. महाराष्ट्र, बी. सिक्कीम, सी. उत्तर प्रदेश, डी. झारखंड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. उत्तर प्रदेश। यूपी सरकारने राज्य महिला आयोगाची स्थापना केली आहे। सरकारने आग्रा येथील रहिवासी असलेल्या बबिता चौहान यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। बबिता चौहान या भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आहेत। या प्रश्नाचे उत्तर प्रदेशचा उल्लेख झाला आहे, तर उत्तर प्रदेश विषयी माहिती जाणून घेऊ। स्थापना झाली 26 जानेवारी 1950 ला। राजधानी आहे लखनौ। राज्यपाल आहेत श्रीमती आनंदीबेन पटेल। मुख्यमंत्री आहेत श्री योगी आदित्यनाथ। विधानसभा सदस्य संख्या आहे 403। लोकसभा सदस्य संख्या आहे 80। राज्यसभा सदस्य संख्या आहे 31। पुढील प्रश्न, ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? ए. कोलकाता, बी. मुंबई, सी. नवी दिल्ली, डी. चंदीगड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. नवी दिल्ली। मित्रांनो, ग्रीन हायड्रोजनवर 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्लीत सुरू झाली। पुढील प्रश्न, वर्ल्ड क्रिकेट टेस्ट चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशात करण्यात येणार आहे? ए. दक्षिण आफ्रिका, बी. भारत, सी. इंग्लंड, डी. वेस्ट इंडीज। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. इंग्लंड। वर्ल्ड क्रिकेट टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन हे इंग्लंडमध्ये होणार आहे। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने पटकाविले होते, तर या चॅम्पियनशिपमध्ये भारत उपविजेता ठरला होता। पुढील प्रश्न, राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा करण्यात येतो? अ. 10 सप्टेंबर, बी. 8 सप्टेंबर, सी. 5 सप्टेंबर, डी. 4 सप्टेंबर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 5 सप्टेंबर। मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षक दिन दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतभर साजरा केला जातो। तसेच 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते। पुढील प्रश्न, राहुल द्रविड हे IPL मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत? ए. मुंबई इंडियन्स, बी. चेन्नई सुपर किंग्स, सी. राजस्थान रॉयल्स, डी. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. राजस्थान रॉयल्स। राहुल द्रविडी हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक होते। त्यांच्या कारकिर्दीत भारताने 2024 चे T20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकाविले आहे। तसेच 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये भारत उपविजेता ठरला होता। पुढील प्रश्न, 10 लाख कोटीपेक्षा अधिक वार्षिक महसूल मिळवणारी भारताची पहिली कंपनी कोणती ठरली आहे? ए. रिलायन्स इंडस्ट्रीज, बी. टाटा मोटर्स लिमिटेड, सी. भारत पेट्रोलियम, डी. अदानी ग्रुप। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. रिलायन्स इंडस्ट्रीज। पुढील प्रश्न, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. प्रितेश जयस्वाल, बी. डी.के. सुनील, सी. राणी शुक्ला, डी. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. डी.के. सुनील। पुढील प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेला सातकोसिया व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ए. पश्चिम बंगाल, बी. झारखंड,
सी. ओडिसा. डी. मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. ओडिसा. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण NTCAने 4.5 वर्षाच्या स्थगितीनंतर ओडिशाच्या सातकोसिया प्रकल्पात व्याघ्र पुनर्वसन प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. सातकोसिया व्याघ्र प्रकल्प ओडिशामध्ये स्थित आहे आणि 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. जिल्हे आहेत अंगुल, कटक, बौद्ध आणि नयागड. या प्रश्नात ओडिसा राज्याचा उल्लेख झाला आहे. ओडिसाविषयी इतर माहिती जाणून घेऊया. ओडिसा राज्याची स्थापना ही 25 जानेवारी 1950 मध्ये झाली. राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. राज्यपाल आहेत रघुवर दास. विधानसभा सदस्य संख्या आहे 147. लोकसभा सदस्य संख्या आहे 21. राज्यसभा सदस्य संख्या आहे 10. पुढील प्रश्न. अलीकडेच कोणत्या शहराच्या लाभ मित्र नावाच्या उपक्रमाला नॅशनल ई-गव्हर्नन्स गोल्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? ए. मुंबई. बी. इंदोर. सी. गटोक. डी. वाराणसी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. वाराणसी. पुढील प्रश्न. इंग्लिश चॅनल ओलांडणारे वृद्ध भारतीय कोण बनले आहे? ए. सिद्धार्थ अग्रवाल. बी. अनुराग प्रसाद. सी. अनुसूया प्रधान. डी. विभूषण जाधव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. सिद्धार्थ अग्रवाल. शेवटचा प्रश्न आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन कोठे केले आहे? ए. बिहार. बी. ओडिसा. सी. अरुणाचल प्रदेश. डी. महाराष्ट्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. महाराष्ट्र. या प्रश्नात महाराष्ट्र राज्याचा उल्लेख झालेला आहे. तर महाराष्ट्राविषयी आपण इतर काही माहिती जाणून घेऊ. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 मध्ये झाली. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. राज्यपाल आहेत रमेश बैस. विधानसभा सदस्य संख्या आहे 288. विधान परिषद सदस्य संख्या आहे 78. लोकसभा सदस्य संख्या आहे 48. राज्यसभा सदस्य संख्या आहे 19. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या GK हितेश या YouTube चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.